परिस्थिती झाली आहे। आपण यानंतर विकास माने आमचे प्रतिनिधी बीड मधून आहेत, आपल्याला माहिती देत आहेत। विकास, नक्कीच यामिनी, आपण पाहतो की मागील 2 दिवसांपासून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। खरं तर इथे रडण्याचं नाटक नाही करत आहे मी, मागील 2 दिवसांपासून बीडच्या परिस्थितीचा आढावा घेतो। जसं माझे सहकारी धाराशिवची परिस्थिती दाखवतात त्याच पद्धतीने मी एका सोयाबीनच्या शेतात उभा आहे, ज्या सोयाबीनला फक्त 2 ते 4 दिवसानंतर काढलं जाणार होतं, मात्र ते सोयाबीन आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि याच सोयाबीन जे आहे ते उत्पादक शेतकरी ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांना नेमकी काय होती विदारकता ही देखील जाणून घ्यायची आहे। काय पाऊस कसा होता नेमका? कालच्यापासून इतका पाऊस झाला, अतिवृष्टी एकदम इतकी की लईच। आणि हे आमचं सोयाबीन काढायला आलेलं सारं भिजलं, काळं झालं, ह्याला भुरा आला पार। आता सरकारने ह्याच्याबद्दल काहीतरी ही करायला पाहिजे। कसा पाऊस होता नेमका? पाऊस म्हणजे एकदम ढगफुटी सारखाच झाला। कालच्या रात्री 3 वाजल्यापासून सकाळी पहाटेपर्यंत, आणि आज रात्री जे 8 पासून होता ते रात्री 3 वाजेपर्यंत पाऊस होता भरपूर। आणि हे पाण्यामुळं सारे आमचं ही इथून पार नदीपर्यंत माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल म्हणजे 3 एकर सोयाबीन आहे, पूर्ण खराब झालं। इथून पूर्ण नदीपर्यंत सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन। काय झालंय मावशी, नेमकी कधी काढणार कधी होते तुम्ही आणि काय आता परिस्थिती 2 सध्या? दिवसांनीच आम्ही हे काढणार होतो। हे सगळं काळं पडलंय, खराब झालंय। आता ह्याला पर्याय काय? शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय काय इलाज आहे का? काय करणार शेतकरी? हे सगळं खराब झालंय आमचं। आता विकास, अत्यंत दुर्दैवी चित्र आहे खरं तर। अगदी 2 दिवसावरती काढणीला खरं तर हे पीक येणार होतं आणि त्याची ही अवस्था कोणालाही बघवणार नाही। खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्यांसोबत